फोनवर कबीरचं वाक्य ऐकून जियान काही सेकंद पूर्णपणे शांत झाला. काय काय म्हणलास तू? त्याचा आवाज थरथरत होता. कबीर अजूनही रस्त्याच्या मधोमध उभा होता. अन्वीच्या फ्रेंड्सचा रडण्याचा आवाज अजूनही येत होता. जियान, मी खोटं बोलत नाही. काही लोक आले आणि अन्वीला जबरदस्तीने गाडीत टाकून घेऊन गेले. जियानचा चेहरा रागाने आणि भीतीने बदलला. लोकेशन पाठव आत्ताच. हो, पाठवतो. कबीर लगेच लोकेशन शेअर करतो. जियान लगेच दुसरा फोन लावतो रुद्रला. फोन लागताच रुद्र म्हणतो, हो जियान, काय झालं? जियानचा आवाज खूप गंभीर होता. सर, अन्वीचं किडनॅप झालंय. रुद्र एकदम थबकतो. काय? त्यावेळी रुद्र अजूनही घरी पोहोचला नव्हता. वाणी त्याच्या बाजूलाच बसलेली होती. रुद्राचा चेहरा अचानक बदललेला पाहून वाणी घाबरते. रुद्र, काय झालं? रुद्र फोनवरच म्हणतो, जियान, तू तिथेच थांब, आम्ही येतो. फोन कट होताच वाणी घाबरून विचारते, काय झालं? रुद्र गंभीर आवाजात म्हणतो, अन्वीला कोणीतरी किडनॅप केलंय. वाणीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. काय? रुद्र लगेच गाडी वळतो आणि स्पीड वाढवतो. जियानने लोकेशन पाठवलं. आपण तिथे चाललोय. वाणीचे हात थरथरत होते. हे कोण करू शकतं? रुद्र काही सेकंद शांत राहतो. त्याच्या डोळ्यात अचानक राग चमकतो. मला अंदाज आहे कोण आहे हे. रुद्र हळू आवाजात म्हणतो, ज्याच्याशी आपली जुनी दुश्मनी आहे. वाणी घाबरते. तू म्हणतोयस विक्रम? रुद्र काही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग सगळं सांगत होता. काही वेळातच रुद्र आणि वाणी तिथे पोहोचतात. रस्त्यावर अन्वीची गाडी उभी होती. कबीर तिथेच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही धक्का स्पष्ट दिसत होता. जियाननेही तिथे पोचायला होता. तो कबीरकडे धावत येतो. कबीर, काय झालं नेमकं? कबीर सगळं सांगतो. एक गाडी आली. 4-5 माणसं उतरली. त्यांनी अन्वीला जबरदस्तीने उचललं आणि घेऊन गेले. जियानचा राग अनावर झाला होता. तो जोरात गाडीवर हात मारतो. शिट! रिया आणि सारा देखील तिथे पोहोचतात. त्या दोघी अन्वीच्या फ्रेंड्सना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. वाणी हळू आवाजात विचारते, अन्वी ठीक असेल ना? कोणीच काही उत्तर देत नाही. त्या क्षणी रुद्रचा फोन वाजतो. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. फोनवर अननोन नंबर दिसत होता. रुद्र कॉल उचलतो. हॅलो. फोनच्या दुसऱ्या बाजूला एक थंड आवाज ऐकू येतो. रुद्र, खूप दिवसांनी बोलतोयस. रुद्रचे डोळे अरुंद होतात. विक्रम फोनवर हलकंसं हसू येतं. ओ, अजूनही माझा आवाज लक्षात आहे? विक्रमचा आवाज कठोर झाला. अन्वी कुठे आहे? विक्रम शांतपणे म्हणतो, ती सुरक्षित आहे. आत्तासाठी. जियान आणि बाकीचे सगळे तणावाने रुद्रकडे बघत होते. रुद्र दात घट्ट आवळून म्हणतो, जर तिच्या केसालाही धक्का लागला ना, तर विक्रम, मी तुला जिवंत ठेवणार नाही. फोनवर पुन्हा हसू येतं. इतका राग? पण गेम तर आत्ता सुरू झाला आहे. काय पाहिजे तुला? काही सेकंद शांतता पसरते. मग विक्रम हळू आवाजात म्हणतो, मला वाणी पाहिजे. हे ऐकताच सगळे थबकतात. वाणीचा श्वास थांबतो. रुद्रचा राग भयानक होतो. तू वेडा झाला आहेस का? विक्रम शांतपणे म्हणतो, 24 तास. जर वाणी मला मिळाली नाही तर अन्वीचं काय होईल ते मीही सांगणार नाही. फोन कट होतो. तिथे पूर्ण शांतता पसरते. सगळ्यांच्या नजरा आता वाणीवर होत्या आणि वाणीच्या मनात एकच प्रश्न होता, तिच्यामुळे अन्वीचं आयुष्य धोक्यात आलं. फोन कट होताच तिथे काही क्षण पूर्ण शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे बघत होते, पण कोणाच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. वाणी अजूनही तिथेच उभी होती. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात आरवची गाडी तिथे येऊन थांबते. तो घाईघाईने खाली उतरतो. काय झालं जियान? तू फोनवर काहीतरी बोलत होतास. तो बोलत असतानाच त्याची नजर अन्वीच्या रिकाम्या गाडीवर पडते आणि रडणाऱ्या तिच्या फ्रेंड्सवर. आरवचा चेहरा बदलतो. अन्वी कुठे आहे? कोणीच उत्तर देत नाही. आरवचा आवाज आता थरथरत होता. कोणी सांगेल मला, अन्वी कुठे आहे? कबीर हळू आवाजात म्हणतो, आरव, काही लोकांनी तिचं किडनॅप केलं. आरव काही सेकंद थिजून उभा राहतो. काय? त्याला विश्वासच बसत नव्हता. नाही, हे शक्यच नाही. रिया त्याच्याजवळ येते. आरव. पण आरवचा राग आता वाढत होता. तो जोरात म्हणतो, कोणी केलं हे? रुद्र गंभीर आवाजात म्हणतो, विक्रम. आरवचे डोळे रागाने लाल होतात. तो हरामखोर? तो लगेच विचारतो, अन्वी कुठे आहे? त्याने काय सांगितलं? रुद्र काही सेकंद शांत राहतो. वाणीला वाटत होतं
की आता सगळ्यांना सत्य कळणार. रुद्र हळू आवाजात म्हणतो. त्याने 24 तास दिलेत. कशासाठी? रुद्रचा आवाज कठोर होतो. त्याला वाणी पाहिजे. हे ऐकताच आरव थबकतो. त्याची नजर हळूहळू वाणीवर जाते. वाणी खाली बघत उभी होती. आरवच्या मनात एकाच वेळी खूप भावना होत्या. राग, भीती, असहाय्यता. तो काही सेकंद काही बोलत नाही. मग अचानक तो जोरात म्हणतो, नाही. सगळे त्याच्याकडे बघतात. कोणीही वाणीला त्याच्याकडे देणार नाही. वाणी हळू आवाजात म्हणते, पण आरव? अन्वी? आरव लगेच म्हणतो, अन्वी माझी बहीण आहे, पण तूही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहेस. त्याचा आवाज आता भावूक झाला होता. मी दोघींनाही काही होऊ देणार नाही. थोड्या वेळात सगळे घरी परततात. घरात वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. काही वेळापूर्वी जिथे आनंद होता तिथे आता भीती आणि तणाव होता. आरव, रुद्र, जियान आणि बाकी सगळे हॉलमध्ये बसले होते. तेवढ्यात आरवची आई घाईघाईने खाली येते. आरव, इतक्या रात्री सगळे एकत्र का बसले आहेत? आणि अन्वी कुठे आहे? आरव काही बोलत नाही. त्याला शब्दच सापडत नव्हते. वाणीच्या डोळ्यात पाणी आलं. आरवचे बाबा पण तिथे येतात. काय झालं आहे? काही सेकंद शांतता पसरते. काय होईल पुढे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका.